नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. आणि आत्ता ह्या ठिकाणी मी आहे ना, हे जो आहे ना कच्चा रस्ता सोडून आहे ना, मला जो आला आहे ना शिमिटी रोड आलेला आहे. ह्या शिमिटी रोड आल्याच्यानंतर आता मी थोडंसं चढाने तो चढतोय. चढान चढून आहे ना पुढं कोणतं आहे ना आपल्याला देलवड गाव लागेल. त्या गावात जाणार आहे आम्ही. त्या गावातून आम्हाला पुढे पण जायचं, जिथं आता आम्हाला तर वाजले 10:30, 11 11:30पर्यंत आश्रम, 12पर्यंत आम्हाला भेटला पाहिजे. कारण आम्ही पुढच्या आश्रमाकडे चाललेलो आहे. आणि ही जी आपण आता तटामार्गे परिक्रमा आपली चालू झालेली आहे. कारण तट जो आहे ना तो आपल्याला जसं आपल्याला पुढं बॅकवॉटर संपत तसंच आपल्याला तट जवळ येत चाललेलं आहे. आणि आपली जी परिक्रमा आहे ही तटामार्गे आता इथून पुढे चालू होणार आहे. आणि तटामार्गे आपली परिक्रमा चालू झाली का आपल्याला एक थोडा आनंदच येतो. आणि खरोखर आनंद येतो ते पहा. आणि ह्या आनंदामध्ये आपण नर्मदा परिक्रमा ही करत असतो. जेव्हा परिक्रमा तटामार्गे जी परिक्रमावाशी चालतात ते ना एवढे आनंदात, कारण तटमार्गे नर्मदा मैयाच्या किनारी चालत असतात. नर्मदा मैयाचा एक अनुभवच हा वेगळा आहे, किनाराच वेगळा आहे. किनारा खरोखर किनारेमार्गे जर चाललं, रोडमार्गे काय सर्व गाड्या आहे ते असा रोड असला एकदम शांत चालत आपलं ध्यान पण होत राहतं. नर्मदे हर नमामि देवी नर्मदे, नर्मदे नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. तर ह्या ठिकाणी मी आहे ना आता आहे ना ह्या रोडवरती चाललेलो आहे, जो ओहोज आणि देलवाडा सोमोज मोठी कोरट हा जो रोड आहे हा ह्या मार्गे मला जायचं आहे आता. आणि मी आलो आहे तो नांदगाववरून, नांद आहे. तर मला ह्या ठिकाणी असा मी चालत असताना मला जो पुढं गाव येणार आहे ते देलवाड्याला मला जे लागणार आहे कर्केदेश्वर आणि शुक्रेश्वर हे 2 महादेवाचे तीर्थ लागणार आहेत. कर्केदेश्वर आणि शुक्रेश्वर हे 2 महादेवाचे तीर्थ मला लागणार आहे. आणि त्याच्यानंतर मला सोमोज येईन, त्याचे सोमोज आहे ना, त्याला सोमेश्वर महादेवाचं तीर्थ आहे. हे जे काही असे तीर्थ जे लागणार आहे त्यांच्या ज्या महादेवाच्या नावानुसार काहींची आहे ना, काही गावांची नावे आपल्या गावाला दिलेली आहेत किंवा पडलेली आहेत. अशा ह्या ज्या आता मला जे देलवाडा गाव येईन, जे अशा ह्या मी छोट्या जंगलातून चाललेलो आहे. हे छोटं जंगल आहे, कारण जे मी दक्षिण तटावरून ज्या वेळेस आलो ना त्यावेळेस जे शुलपाणी जंगल होतं 14 दिवसाचं, त्याच्यापेक्षा तरी हे छोटं आहे. आणि जे चढाई एकदम किरकोळ आहे. छोटी चढाईला आम्हाला काहीच वाटत नाही, कारण जी छोटी चढाई आहे ना ती जे येते ना ती लईच छोटी असं वाटतं का काहीच वाटत नाही, सहज चढून जातात आणि सरळ सणासण चालतात. हे पहा. आणि इथं जे जंगल आहे ना, हे जे तुम्हाला दिसतं इथे ह्या इकडे याला त्याला गंगोबाई म्हणतात. जी आपल्याकडं आपण त्याला ज्या आमुने येतात त्याला आपण तणटणी ते म्हणतो आपण तणटणी. आणि इकडे ती गंगोबाई म्हणतात त्याला. प्रत्येक ठिकाणची वेगळी नावं आहेत, प्रत्येक झाडाला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. कारण आता ही जी तणटणी आपल्याला जी फुलं आहेत ही जी फुलं दिसतात ही तणटणी, ती आपल्याकडे तणटणी बोलतात. प्रत्येक ठिकाणी आपल्याकडं पण वेगळी नावं असतील. इकडे तिला गंगोबाई बोलतात. ही जी गंगोबाईची झाडं जास्त आहे इकडे, आणि गंगोबाईची झाडं जास्त असल्यामुळे या गंगोबाईच्या झाडातून आम्ही चाललेलो आहे. आणि पुढे आता जे येणार देलवाडा गाव आहे, देलवाडा गावात येईन आता. हे पुढे असं छोटं गंगोबाईचं जंगल आहे. नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. तर ह्या ठिकाणी मी आहे ना आता आहे ना ह्या रोडवरती चाललेलो आहे, जो ओहोज आणि देलवाडा सोमोज मोठी कोरट हा जो रोड आहे हा ह्या मार्गे मला जायचं आहे आता.
आणि मी आलो आहे तो नांदगाववरून, नांद आहे. तर मला ह्या ठिकाणी असा मी चालत असताना मला जो पुढं गाव येणार आहे ते देलवाड्याला मला जे लागणार आहे कर्केदेश्वर आणि शुक्रेश्वर हे 2 महादेवाचे तीर्थ लागणार आहेत. कर्केदेश्वर आणि शुक्रेश्वर हे 2 महादेवाचे तीर्थ मला लागणार आहे. आणि त्याच्यानंतर मला सोमोज येईन त्याचे सोमोज आहे ना, त्याला सोमेश्वर महादेवाचं तीर्थ आहे. हे जे काही असे तीर्थ जे लागणार आहे त्यांच्या ज्या महादेवाच्या नावानुसार काहींची आहे ना, काही गावांची नावे आपल्या गावाला दिलेली आहेत किंवा पडलेली आहेत. अशा ह्या जे आता मला जे देलवाडा गाव येईन, जे अशा ह्या मी छोट्या जंगलातून चाललेलो आहे. हे छोटं जंगल आहे, कारण जे मी दक्षिण तटावरून ज्या वेळेस आलो ना त्यावेळेस जे शुलपाणी जंगल होतं 14 दिवसाचं, त्याच्यापेक्षा तरी हे छोटं आहे. आणि जे चढाई एकदम किरकोळ आहे. छोटी चढाईला आम्हाला काहीच वाटत नाही, कारण जी छोटी चढाई आहे ना ती जे येते ना ती लईच छोटी असं वाटतं का काहीच वाटत नाही. सहज चढून जातात आणि सरळ सणासण चालतात. हे पहा. आणि इथं जे जंगल आहे ना, हे जे तुम्हाला दिसतं इथे ह्या इकडे याला त्याला गंगोबाई म्हणतात. जी आपल्याकडं आपण त्याला ज्या आमुने येतात त्याला आपण तणटणी ते म्हणतो आपण तणटणी. आणि इकडे ती गंगोबाई म्हणतात त्याला. प्रत्येक ठिकाणची वेगळी नावं आहेत. प्रत्येक झाडाला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. कारण आता ही जी तणटणी आपल्याला जी फुलं आहेत ही जी फुलं दिसतात ही तणटणी, ती आपल्याकडे तणटणी बोलतात. प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे पण वेगळी नावं असतील. इकडे तिला गंगोबाई बोलतात. ही जी गंगोबाईची झाडं जास्त आहे इकडे, आणि गंगोबाईची झाडं जास्त असल्यामुळे या गंगोबाईच्या झाडातून आम्ही चाललेलो आहे. आणि पुढे आता जे येणार देलवाडा गाव आहे, देलवाडा गावात येईन. आता हे पुढे असं छोटं गंगोबाईचं जंगल आहे. नर्मदे नमामि देवी नर्मदे. या ठिकाणी हे समोर जे गाव दिसते तुम्हाला ते सोमद आहे. तर सोमदला न जाता आम्हाला देलवाड्याला जायचं आहे. ह्यामधल्या पण रोडनी नाही, तर मला इकडनं जायचं आहे. हा जायचं आहे. हे बघा, हे जे आहे सोमज, तर मला जायचं आहे देलवाडा. ह्या देलवाडा एक बघा इथं कर्जन आहे. कर्जन तहसील म्हणजे कर्जन तालुका. ह्या तालुक्यात मारेगाव परिवार अन्नक्षेत्र हे संध्याकाळी चालतं. बघा हा चौक आहे सोमजगावचा. ही सोमजगावची शाळा आहे आणि हे छोटं मंदिर आहे. नर्मदे. तर मी चाललो आहे आता देलवाडा. ह्या गावातून देलवाडा असं हे जे छोटी शाळा आहे, या शाळेच्या बाजूने आम्हाला देलवाडा गावाला सोमज सोडून देलवाडाला आलो आहे. तर नर्मदे हर. आडवा रोड लागतो ना, तिथून आपल्याला आहे ना नमामि देवी नर्मदे आडवा रोड लागतो. त्यात सरळ या ठिकाणी सरळ रोडवरती आहे ना, सरळ रोडने यायचं आपल्याला. बघा, हा आपल्याला देलवाड्याला जायला हा सरळ आहे देलवाडा. हे असं आणि आपल्याला परिक्रमाचा बांध दाखवलेला आहे. हे इथे यायचं आपल्याला देलवाडा. नमामि देवी नर्मदे नर्मदे. हे देलवाडा गाव आहे. तर आपण बघू हे परिक्रमा. हे देलवाडा गाव नर्मदे. अन्नक्षेत्र. हाँ इधर टेकरा चढ़ना हाँ ऊपर टेकरा चढ़ना ना उधर शाम आश्रम है. हाँ आश्रम ही है. तुम्हारा नाम क्या है? हर्षिता. तुरा निराली. स्कूल जाते हैं क्या? हाँ
ये वाला स्कूल है। आज चालू है क्या बंद है? ये भी इसकी बहन है, ये दोनों बहन है। बहन है क्या? और हम इसके फ्रेंड है। सब फ्रेंड है। हम 1 2 3 फ्रेंड। और ये गांव कौन सा है? ये देलवाड़ा है। देलवाड़ा है। और दूसरा आश्रम किधर है? इधर। दूसरा आश्रम हाँ, वो उधर नाव से जाता है, इधर देलवाड़ा। ये देलवाड़ा है क्या? हाँ, ऊपर नर्मदे नर्मदे। नर्मदे हर नर्मदे हर। या ठिकाणी मग मी आलेलो आहे बेलवाडाच्या या ठिकाणी आलो आहे आणि हे पहा तर मी आश्रमाकडे चाललेलो आहे। आश्रम आहे बेलवाडा नर्मदे हर। या ठिकाणी मी आहे ना रेवा सेवा अन्न क्षेत्र इथे आहे ना दुपारी आहे ना दुपारचं आपल्याला प्रसादी दुपारची जी आहे ना भोजन प्रसादी घेऊन निघालो। तर हे जे बेलवाडा तर ह्या ठिकाणी होतो। ह्या ठिकाणावरून मी आत्ता पुढे आहे ना जाण्यासाठी निघालो आहे। तर आता या अन्नक्षेत्रावरून मी सरळ ह्या गावातून तर आलो होतो। असं वरती गेलो, परत ह्या पिंपळाच्या झाडापासून पुढे निघालो आहे आता बेलवाडा गावातून। नर्मदे नमामि देवी नर्मदे। आता मी बेलवाडा गाव पास करून ना पुढे निघालो आहे। तर आपल्याला पुढे ह्या ठिकाणी मी बेलवाडा गावामध्ये ना ह्या ठिकाणी जे आपण आहे ना अन्नप्रसादी जी घेतली ना त्या गावातून पास करून मी पुढे आलेलो आहे। तर मला आता जे जायचं आहे ते एक 12 किलोमीटर अंतर आहे। 12 किलोमीटर अंतरावरती मला पुढे जायचं आहे। नर्मदे हर नमामि देवी नर्मदे हर नमामि देवी नर्मदे। या ठिकाणी मी आहे ना जो आपण आहे ना बेलवाडा पास करून आहे ना पुढे आलो आहे। तर मला आहे ना आत्ता आहे ना मी निघलो 1:45ला, तर 12 वाजेपर्यंत आलो होतो, पाऊण तास होतो। तर आता मी बेलवाडा पास करून मला जायचं 12 किलोमीटर अंतर आहे। 12 किलोमीटर अंतर पास करून मला एक रात्रीची भोजन रात्रीची विश्राम व्यवस्था आणि भोजन हे ते आपल्याला 12 किलोमीटर अंतरावरती आहे। तर मला जाताना ओझ लागणार आहे। त्याच्यानंतर मोठा कर्जन। तर आता तसंच मी पुढे निघतो आहे नर्मदे हर। व इकडे एक रोड जातो आणि आपल्याला आहे ना जे बेलवाडा गाव पास करून आहे ना असं एक रोडने आल्याच्या नंतर हे पहा आपल्याला आहे ना हा जो रोड दिसतो हा सोडायचा आहे आणि आपल्याला एक पगदंडी या पगदंडीने आपल्याला जायचं आहे। आता ह्या पगदंडी मार्गे आपण पुढे चाललेलो आहे। तर ही अशी एक पगदंडी, ह्या पगदंडीने आपण आता रोड सोडला आहे। आपण रोड सोडून आता पगदंडी मार्गे आपण पुढे नारेश्वर बघा मोठा कोरल आहे। या पगदंडीने जायचं आहे आपल्याला। ही पगदंडी बघा तर असं शेतातून आपल्याला परिक्रमा आपला रोड आहे। हा रोड बघा आपला शेतातून आपल्याला जायचं आहे। ही जी आहे ही आपली पगदंडी मार्ग कसा दिला आहे। आणि हा जो आहे तो शॉर्टकट आहे। बघा हा जो पायी परिक्रमा आणि जी गाडीने करतो त्याच्यामध्ये फरक आहे। शेतातून जायला भेटते पहा परिक्रमा एकदम सावली आहे, मस्त आहे। बोरांची झाडं पण आहे, बोरं पण लई आहेत। बोरं पण का हे परिक्रमावासी आपली बोरं काय करतात, खातात, चालतात पुढं। म्हणजे शेतातून जायला आनंद वाटतो। एवढा बघा एवढा रोड आहे ना परिक्रमावासींसाठी ठेवलेला आहे। त्यांच्या ह्याच्यातून चालतात
परिक्रमा अशी पहा. नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. परिक्रमा दरम्यान आम्हाला ही जी पाईपलाईन आहे ना, हे बघा, हे पाईप केवढा आहे, किती मोठा आहे. म्हणजे याच्यातून जे पाणी आहे ना शेतातून भरलं जातं, त्या शेती भरतात याच्यातून बा. आणि ह्या एवढा जो ही 10ची मोटर असेल, 10च्या मोटरीने पाणी शेतात भरलं जाते या कापूसाला. हे असं हे भरतात आणि पुढे त्या शॉर्टकटने आम्ही पुढे नर्मदा परिक्रमा ही चाललेली आहे. नर्मदे या ठिकाणी मी पगदंडी मार्गाने आलो आहे आम्ही. तर हा जो रोड आहे ना शेमेटी, ह्या सरळ रोडने जायचं. वर पगदंडीने चढल्यावर छोटं एक गाव लागतं, ह्या गावातून सरळ आपला परिक्रमा रोड आहे. या परिक्रमेतून ह्या परिक्रमा मार्ग आहे, या मार्गे आपण पुढे जायचं. थोडा स्पीडने आल्यामुळं थोडासा दम लागला आहे. नर्मदे नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. या ठिकाणी मी आता एक छोटंसं गाव आहे, ह्या गावात आलेलो आहे पगदंडीने. आणि इथं आल्याच्यानंतर हे पहा, राईटला न जाता लेफ्टला आपला परिक्रमा मार्ग आहे. आणि पुढे आपल्याला ते एक शाळा आहे, शाळेच्याच बाजूने पाठीवर शाळा लागली होती. ते याला बेलवडला येताना आता इथून आपल्याला पाण्याची टाकी आहे, पाण्याच्या टाकीच्या बाजूने परिक्रमा रोड आहे, तिथून नर्मदे. हे जे आहे ना पाण्याची टाकी आहे, ह्या इथे एक तुम्हाला रोड दिसतो, इकडे नाही जायचं. हे पहा, आपला जो रोड आहे परिक्रमा मार्ग हा आहे. इथे एक लाल हे दिसतंय. परत हवेला यायचं आहे आपल्याला, एक छोटा हवे लागेल, त्या हवेला जायचं आहे. नर्मदे नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. हा दंडी रोड आहे, दंडी मार्गे या ठिकाणी परत हवे लागत. नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. या ठिकाणी मी आहे ना, हे पहा, आता त्या पगदंडीने आलेलो आहे. पगदंडीने आल्याच्यानंतर मला हा जो रोड आहे परिक्रमा मार्ग आहे, तो परिक्रमा मार्ग मला इथे एक बोर्ड लागला आहे परिक्रमेचा, त्याच रोडनी तर मला एक रोड लागणार आहे. त्या रोडनी आणि हे ज्या मोठमोठ्या गाड्या हे सगळं रेतीच्या गाड्या, वाळू. तो इकडं मार्ग फिरवलं आहे, तर मंदिर आहे, त्या मंदिराच्या बाजूने मार्ग आहे आपला परिक्रमेचा. आपण या मार्गे आमची परिक्रमा चालते. बघा, आपली जी परिक्रमा या मार्गे कपडा जवळ ह्या रेतीच्या गाड्या सर्व. ही मैया आहे ना, इथे मैयाच्या याच्यातून रेती भरून आणतात. बघा, गोरक्षनाथची मंदिर आहे, गोरक्षनाथचं मंदिर आहे. हे जे मंदिर आहे हे गोरक्षनाथची मंदिर आहे. नर्मदे पाया पडून जावा. नर्मदे नमामि देवी नर्मदे. गोरक्षनाथजी महाराज. बंद आहे. हां, धूळ काय बंद आहे? बंद आहे पडदा. हां, धुळलं आहे ना. गोरक्षनाथजी महाराजांचं दर्शन घ्यावं, ते धूळ असल्यामुळं तर गाड्यांची आहे ना, गाड्यांची धूळ असल्यामुळं मंदिराचा पडदा लावलेला आहे, बाकी काय नाही. कारण या गाड्या रेतीच्या आहे ना सर्व. एका पाठी एक, एका पाठी एक, एका पाठी किती गाड्या आहेत. नर्मदे
गोरक्षनाथ मंदिरातून आहे ना, तर मी आहे ना आता गोरक्षनाथ मंदिरावर दर्शन घेऊन हवे आणि हवे इथे आहे ना, हे ज्या आहे ना सर्व रीतीचे एवढे मोठमोठे ना वाळूचे आहे ना गाड्या आहेत, ह्या सर्व वाळू कमीत कमी एका वेळी 100 गाडी आहे ना जात असेल. बघा हवेवर आलो, नर्मदा परिक्रमा हवेवर. हे बाबाजी नर्मदे. या हवेच्या ठिकाणी या ठिकाणी आलो मी, तर गोरक्षनाथ मंदिराचं दर्शन घेऊ. आणि आता एक रामदूत तिथं आश्रम होतं, म्हणजे अन्नक्षेत्र होतं. आणि आता इथून मी तिथं छोटंसं मंदिर आहे, त्या मंदिराकडे आलो दर्शन घ्यायचं. तर आमचं तर भोजन प्रसादी झालेली आहे. नर्मदे यार. आम्ही मंदिराकडे जातो. नर्मदे यार, नर्मदे यार. तर बघू ए यार, या ठिकाणी मी आहे ना नमामि देवी नर्मदे या ठिकाणी आलो आहे ना, तर ओ नर्मदे यार, नर्मदे यार, नर्मदे यार, नर्मदे यार, नर्मदे यार. जगा तो नाही आहे नर्मदे यार. आता मला आहे ना एक केळी भेटली, 2 केळी, त्याच्यानंतर भरपूर काही आहे, 2-4 वस्तू आहेत. हे बघा नर्मदे यार. आता मी हे ठेवून देतो, नंतर तुमच्या संग बोलतो. नर्मदे यार, नर्मदे यार. आता मला आहे ना केळी काहीतरी एक पेढ्यासारखं आहे आणि कुरकुरे छोटे आणि 2 केळी. हे आहे ना या ठिकाणी मला आहे ना भेटलेले ओझ गावात जात असताना मला आहे ना, हे ओझ गाव आहे. ओझ गावातून जात असताना मला आहे ना रोडवरून आहे ना, हे जे आहे ना आपले जे गाडीवाले आहेत ना, गाडीवाले हे परिक्रमावासींसाठी वाटत असतात. रस्त्याने जेवढे परिक्रमावासी दिसतील त्यांना लास्टपर्यंत गाडी घेऊन जातात आणि रस्त्यानेच जे रस्त्याने चालतात त्यांना चालता येतात. याच्या प्रत्येक ठिकाणी आहे ना कुठं काजू बदाम एकदा दिलेले. आणि हे ओझ गावातून आम्ही चाललो आहे नारेश्वरला. नारेश्वर इथून 8 किलोमीटर अंतरावरती आहे आणि या गावाच्या बाजूनी मैया आहे. नर्मदे यार, नमामि देवी नर्मदे. या ठिकाणी मी आहे ना आत्ता आहे ना नारेश्वरला चाललो आहे. नारेश्वरला जाताना आहे ना आपल्याला आहे ना इकडं गुजरातमध्ये आहे ना ही जी शेती आहे ना, ही शेती आपल्याकडे आहे ना, हे बांधाच्या कडेला असतं ना, हे एरंड्या होय. हे ते याची शेती करतात. इथे एक 800 का 900 रुपये 10 किलो आहे ते बोलतात असे. नर्मदे यार. काय बघा नारेश्वर आले. नारेश्वरला माझ्याकडं 5 किलोमीटर अंतर आहे इथून. आता इथं मला ते ना बोर्ड लागला आहे 5 किलोमीटर अंतर आहे. इथं वाळू लई मोठमोठे वाळूचे आहे बनवून ठेवले. स्टॉक भरपूर आहे वाळूचा. आमच्या परिक्रमा रोड आहे, सिंगल रोड आहे. आता आम्ही नारेश्वरच्या नंतर तटामार्गे, जिथून तट चालू होते तटामार्गे जाणार. नर्मदे यार, नमामि देवी नर्मदे. हे बघा अशा वाळूचे आहे ना स्टॉक करून ठेवलेले आहे. एवढे मोठमोठे स्टॉक आहेत इथे. आणि ह्या गुजरातमध्ये किती मोठमोठे स्टॉक नंतर विकले जाणार पावसाळ्यामध्ये. आता उन्हाळ्यामध्ये स्टॉक करून ठेवणार. नमामि देवी नर्मदे यार, नमामि देवी नर्मदे. आता मी ह्या ठिकाणी नारेश्वरच्या अलीकडे 1-2 किलोमीटर अंतर आहे, बरोबर 2 किलोमीटर अंतराच्या अलीकडे. आणि ह्या ठिकाणी आपली जी परिक्रमा आहे ना, परिक्रमा ह्या रोडने चालते. कारण आपल्याला आहे ना जी मैयाचा जो तट आहे ना, तो आहे ना अजून बॅकवॉटर संपली पण तटा चालायला जागा नाही बोलतात. त्याच्यामुळं आपली जी परिक्रमा आहे ना ह्या रोडने चालते. परिक्रमा असे सगळे ह्या रोडने चालतात. तर बघा, आणि रोड आहे ना पूर्ण उखाडलेला आहे कारण मोठमोठ्या गाड्या चालतात, डंपर या वाळूच्या. ते स्टॉक बघा वाळूचा की एवढा मोठे स्टॉक आहेत.
हे वाळूचे एवढं मोठमोठे स्टॉक आहे. वाळू आहे सगळे, ते वाळूचे स्टॉक करून ठेवतात. त्याच्यामुळे ते 100 डंपर एका वेळेस हायवा डंपर चालतात. 100 गाड्या मोठमोठ्या रस्त्याने चालतात आणि त्या लोड असल्यामुळं रोड काय टिकत नाही. तेव्हा आणि आपले सर्व परिक्रमा अशी रस्त्याच्या कडेने चालतात आणि धुळे लई आहे, धूळ जास्त असते, धुळे पोले धुळे आता गेल्या 100 गाड्या जातात आणि धूळ किती उधळते, धुळे जास्त उधळते. एक आश्रम आहेत, जास्त आश्रम आहेत. आश्रम असल्यामुळे नारेश्वरला आहे ना सगळेजण गाड्यावाले याच्यावाले सगळे आश्रमाकडे जातात. त्या बघू ते एक आश्रम आहे, त्याच्या परिक्रमा असे वळालेत. तिथं जर काही सोय आहे का बघूया. नर्मदे हर, नर्मदे हर. जागा आहे बरं का, नाही बोलतोय. नर्मदे हर गिरणारी बाबा आश्रम आहे. या आश्रमामध्ये थांबून देत नाही आपल्याला. हे आश्रम परिक्रमावासी आहे. नर्मदे हर थांबून देत नाही ते या आश्रमात. नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. तर या ठिकाणी आता नारेश्वर आमच्यापासून 1.5 किलोमीटर अंतरावरती राहिलेलं आहे. तर गिरणारी बाबा आश्रमापासून आम्हाला काय थांबून दिलं. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. तर आम्हाला काही थांबून दिलं नाही. अशा मोठमोठे डंपर चालतात तिथं आणि हां अर्धा किलोमीटर बाकी आणि आम्ही तर सकाळी 3 दिवस झाले. आमचा काही चेहरा काय कोणी बघितला नाही. हां हे बघा, हे आमचे चेहरे सकाळ धरून नर्मदे हर. आणि हे पाठीमागा नर्मदे हर, यांचा पण चहा नर्मदे हर. आमचा काही सकाळ धरून चेहरा आम्ही आहे ना आमच्या आहे ना व्हिडिओला चेहरा दाखवलेलाच नाही आहे. त्याच्यामुळं आत्ता आहे ना तुम्हाला आमचा चेहरा दाखवतो. आम्ही जवळजवळ आलेलो आहे. हां आणि आता आम्हाला राहिले आता एक जे बाईकवाले होते 2 व्हीलरवाले तेव्हा आम्हाला सांगून गेले अर्धा किलोमीटर राहिले. काय असू पण आम्ही आता तिथे तर पोचावंच लागणार आम्हाला, कारण असं ठिकाण आहे का आम्ही थांबूच बसू शकत नाही आहे. कारण वेळ झाला आहे, रात्र झाली, रात्र होत चाललेली आहे. आणि आम्हाला एक तिथं एक कमान दिसते मोठी पाटी. तर आम्हाला एक गाव जवळ आले नारेश्वर. नर्मदे हर नमामि देवी नर्मदे, नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. तर जे आहे ना सरळ आम्हाला आहे ना आता ह्या रोडवरून आहे ना जे डंपर वळतात ना इकडे आहे ना कर्जन आणि कामरेज 25 आणि 27, वडोदरा 55, अहमदाबाद 168 हे ह्याचे डंपर गेलेत. तर आम्हाला इथून सरळ जायचं आहे. सरळ आम्ही चाललो आहे. बघा आम्ही सरळ जाणार आहे या मार्गाने. बघा आता आम्हाला जायचं आहे सरळ नरेश्वरला जायचं आहे. नरेश्वरवरून आम्हाला तिथं नरेश्वरला थांबायचं. बघा हे सर्व नरेश्वरला चाललो आहे आम्ही आता. या ठिकाणावरून नर्मदे हर.